हॅलो गाईज. तर आज आहे आपला फर्स्ट फूड व्लॉग फ्रॉम हॉस्टेल. आज आहे आमच्या मेसला सुट्टी. सो मी आज घरीच काहीतरी बनवणार आहे. हेल्दी अनहेल्दी बाहेरचं खाऊन खाऊन माझ्या चेहऱ्याला बघा हे काय झालेलं आहे. सो मी आज म्हटलं घरीच कुकिंग करावी. सो घरी कुकिंग करण्यासाठी मला असं कम्फर्ट फूड पाहिजे. खिचडी, डाळ खिचडी, वरण भात खाऊन खाऊन मला प्रचंड कंटाळा आलेला आहे. सो मी आज बनवणार आहे थालीपीठ. आमच्या इथे भरपूर थंडी आहे. सो मी आज हे जर्किन घालूनच काम करणार आहे. तर इथे मी घेते पीठ, जे की मला घरून आईने दिलेले. बेसिकली ही चकलीची भाजणी आहे. आई बोलली की याची पण पराठे थालीपीठ ट्राय करून बघ, छान होतात. सो मग हे मी अंदाजानेच घेते. एवढं बास होईल माझ्यासाठी, आणि रूममेटने खाल्लं तर तिच्यासाठी एखादं ठेवता येईल. आता याच्यात ॲड करणार आहे मी थोडंसं बेसनचं पीठ. बेसिकली 2 ते 4 चमचे खूप झालं, कारण भाजणी भरपूर आहे. याच्यात ॲड करायचं थोडंसं ऑइल, जेणेकरून ते बाइंड व्हायला इझी पडतं. आता मी भाज्या कट करून घेते. त्याच्यासाठी मी यूज करणार आहे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर. तर ह्या भाज्या चिरून मी जशा जशा चिरत जाईल तशा तशा त्याच्यात पीठमध्ये मिक्स करत जाईल. थालीपीठ लावायचे पण 2 पद्धत आहे बरं का. म्हणजे आमच्याकडे ना डायरेक्ट तव्यावर किंवा कढईत पॅनवरच लावतात, वाईल काही ठिकाणी ना सुती कपड्यावर लावून तो कपडा तव्यावर टाकून तो कपडा काढून घेतात. तर इथे भाजी कट करून झालंय, त्यात बेसिकली कांदा आणि टोमॅटोच कट करून झाले. तर ते मी ॲड करते या पिठात. त्याच्यात प्रॉपरली सगळं ॲड करायचं. त्यानंतर लसूण पण मी याच्यासोबतच ॲड केलेला आहे. आता हे अद्रक ग्रेट करून टाकेल मी अंदाजानेच. बेसिकली 1 इंच ते 1.5 इंच अद्रक खूप झालं, पण अद्रक लसूण मिरचीने ना चव खूप छान येते. आता कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीर पण चॉप करून झाली आहे, ती पण टाकून घेते मी. कोथिंबीर टाकण्यात कंजूसी करायची नाही, कोथिंबीर भरपूर टाकायची. त्यानंतर आपण टाकू बेसिक मसाले. त्याच्यात सगळ्यात आधी येते मीठ, देन हे जिरे पण अर्धा चमचा 1 चमचा टाकले तरी चालतात. देन हिंग पोटासाठी चांगलं असतं, सो थंडीचं स्पेशली हिंग खायचं. त्यानंतर हा ओवा न चुकता टाकायचा, त्याच्याने पण टेस्ट खूप छान येते. ओवा झाला, आता टाकू तिखट आणि हळद. हे तिखट, हळद, आता सिक्रेट जो मसाला मी सांगितला होता ना, तो मसाला टाकू आपण. तो आहे हा मॅगी मसाला. हा मी कशात पण टाकते, याच्याने चव खूप छान येते, 1 नंबर चव येते याच्याने. मी अख्खं पाकिट रिकामं करणार आहे याच्यात एक. सो हा गेला मसाला. हा मसाला असल्यावर बाकी काही असो नसो एवढं काही वाटत नाही, म्हणजे चवीला कमीपणा वाटत नाही. आता हे जे पीठ आहे ते भाजीला प्रॉपरली कोट व्हायला पाहिजे, सगळ्या टाकलेल्या. ते प्रॉपरली कोट झाल्यानंतर मग जसं जसं लागेल तसं तसं आपण पाणी ॲड करून तो डो नीड करून घेणार आहे. हे प्रॉपरली कोट होत आलंय. आता पाणी टाकून डो लागेल तसा नीट करून घ्यायचा. पाणी ना थोडं थोडंच टाकायचं,
कारण कांद्याचं वगैरे पाणी पण सुटतं. तर हा प्रॉपरली डो नीड होत आलेला आहे. याच्यात जास्त ना ऑइल घालायची गरज नाही पडत. मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते एकदा कशी असायला पाहिजे ते. पहा, थोडीफार अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. हे झालं. आता पॅनवर ऑइल टाकायचं थोडंसं. ऑइल ना पॅन गार असल्यामुळे तो ऑइल हातानेच स्प्रेड करून घेतलं आहे मी. त्याच्यावर ना थालीपीठाचा गोळा घ्यायचा एक. तो टाकायचा आणि एका डिशमध्ये पाणी घ्यायचं साईडला. त्या पाण्यात हात लावून लावून थालीपीठ थापायचं डायरेक्ट पॅनवर. तुम्हाला जेवढं पातळ जेवढं जाड थापता येईल तेवढं थापायचं, असं काही नाही. स्टार्टिंगला जास्त पातळ नाही थापता येत, मला पण नव्हतं येत आधी. झालं की याच्यात असे होल करायचे जेणेकरून जे एअर आहे ते बाहेर येऊ शकेल. त्यानंतर आपण हे ठेवणार आहे इंडक्शनवर. हे इंडक्शनवर ठेवले. आता हे साईडने बघा, इथे जिथे ड्राय होत चाललंय, असं जोपर्यंत पूर्ण वरची लेअर ड्राय होत नाही तोपर्यंत थालीपीठ शिजू द्यायचं. तर हे थालीपीठ पण रेडी झालंय. ते मी काढून घेते माझ्या प्लेटमध्ये. तर मी त्याच्यावर ना थोडंसं तूप घालते, म्हणजे मला तुपासोबतच थालीपीठ खायला आवडतं जास्ती करून. तूप टाकायत कंजूसी करायची नाही. भरपूर तूप टाकायचं, ते लगेच मेल्ट होतं, पण तरी त्याला स्प्रेड करायचं थोडंफार. हे थालीपीठ रेडी आहे. आता मी हे टेस्ट करून बघते. ॲज युजल 1 नंबर झाले. असेच हॉस्टेलचे ब्लॉग्स बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब.